नमः नमः भद्रायै नियताः प्रणताः स्मृतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपला 15वा दिवस आहे। काल आपण देवी या नामाचं विस्तृत विवेचन पाहिलं, स्पष्टीकरण पण बघितलं. ओम देवी नमः हा मंत्र भुक्ती मुक्ती श्रेयस प्रेयस देणारा कसा आहे ते पण पाहिलं. आज आपण कांसोस्मिताम हिरण्य प्राकाराम या श्री सूक्तातल्या 4थ्या रुचेतल्या का या नामाचं चिंतन करणार आहोत. हे चिंतन श्लोक 91चा उत्तरार्ध ते 93व्या श्लोकाचा पूर्वार्ध त्यामध्ये आलं आहे. आणि ओम कायै नमः हा मंत्र यामध्ये दिलेला आहे. तो कसा आहे त्याचा आपण अभ्यास करूयात. लक्ष्मीतंत्र हा हे आगम आहे, यामध्ये मंत्रशास्त्र आहे आणि आपण पाहिलं की ज्ञान आहे, योग आहे, भक्ती आहे आणि कर्म पण आहे, म्हणजे चर्या हा पण आहे. पण इथे मंत्रशास्त्राच्या दृष्टीने आणि तसंच कुंडलिनी शक्ती पण आहे, हे पण आपण पाहिलं. तर या ठिकाणी सुद्धा आता का ही काम असं ना, का कोण आहे ही अशी का सोस्मिताम हिरण्य प्राकाराम. तर काम सोस्मिताम म्हणजे काम हे इथं पद घेतलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय केलंय की शब्दरूप असा तिचं ध्वनिरूप शब्दरूप असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. ही कोण आहे तर ध्वनिरूप आहे, शब्दरूप आहे अशा अर्थ. म्हणून देवी असं म्हणते या 91 श्लोकाचा जो उत्तरार्ध आहे त्यामध्ये ती म्हणते, सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगी शब्द किंवा ध्वनी मी निर्माण करते आणि मी नेहमी चित्त रूपाने राहते. या ग्रंथामध्ये संवित हे म्हणजे मूळ जाणीव, ज्या जाणीवेने जाणलं जातं तिला संवित असं म्हटलेलं आहे. तिचं वर्णन नाही आपल्याला करता येत, तिथपर्यंत आपण जात नाही, कारण त्याने विज्ञातारमारेकेन विजानीयात असं म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये. तसं इथं आपण त्या ठिकाणी जाऊन तिला नाही जाणू शकत. म्हणून ती चित्तरूप जे आहे, संवित रूप आहे, त्या रूपातून आपल्याला या सगळ्याची जाणीव होते असं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. त्यामुळे ती सांगते की मी ध्वनिरूपाने आहे, शब्दरूपाने आहे, चित्ररूपाने, ज्ञानरूपाने आहे. तर ही जी 4थी रुचा आहे का संस्मिताम, त्याच्यामधलं काम हे पद घेतलंय. त्यानुसार त्याची व्युत्पत्ती कशी दिली आहे तर किम हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्याचं स्त्रीलिंगी प्रथम विभक्ती एकवचन आहे ते का आणि द्वितीय विभक्ती एकवचन आहे ते काम असं होतं. त्यामुळे इथं याचा अर्थ 2 प्रकाराने घेतला आहे. एक म्हणजे काम म्हणजे प्रश्नार्थक असं आहे, कोण आहे ही असं, आणि शब्द या अर्थी पण घेतलेला आहे, ध्वनी या अर्थी घेतलेला आहे ते. आणि इथं फक्त मनुष्य मात्र असं न म्हणता प्राण्यांचा अंतर्भाव केला आहे, सर्व प्राण्यांचा अंतर्भाव केला आहे. कारण सगळ्या प्राण्यांच्या मध्ये ध्वनी आहे, शब्द आहे. अगदी आपण उंदरापासून सगळं घ्या प्राणी, सगळ्यांच्या मध्ये ध्वनी आहे, वेगवेगळे ध्वनी ते करतात. तर कमी प्रमाणात असतं, आपल्या मनुष्याला जास्त ध्वनी उत्पन्न करता येतं, जास्त प्रकारचा आवाज करता येतो. तर हा जो सगळ्या प्राण्यांचा अंतर्भाव आहे, सर्व प्राणी आवाज करतात, त्यात वेगवेगळे ध्वनी असतात. त्या प्राण्यांना त्या ध्वनीमागचा भाव समजतो. याचा अर्थ ध्वनी जाणणारे संवित म्हणजे चित्त तिथं आहे. म्हणून ध्वनी आणि चित्त याचा अर्थ संबंध जोडलेला आहे. कारण ध्वनी आहे पण चित्त नाही आहे तर तो ध्वनी समजणार नाही. त्यामुळे ध्वनी काय आहे हे कळतं, त्या अर्थी त्या ठिकाणी चित्त आहे, ज्ञान आहे, संवित आहे. म्हणून ध्वनी आणि चित्त हे या ठिकाणी जोडून घेतलंय. त्या ध्वनी आणि चित्त ही रूप देवीची असं म्हटलंय. अशी देवी आपण समजून घ्यायची, ती कोण असाही प्रश्न इथं आहे. तर आम्ही कोणाला शोधायचं असं याचा भावार्थ आहे. या प्रश्नाचं उत्तर पण यातच दिलंय. ते प्राणीमात्रांच्या अंतस्थ आहे. ही कोण आहे
प्राणीमात्रांच्या अंतस्थ आहे, ध्वनी रूपाने कळते. इथं ध्वनीचा अर्थ जाणवून देते ती लक्ष्मी, तिला जाणायचे. कोणाला जाणायचे? तर ध्वनी रूपाने सर्व प्राणीमात्रांच्या चित्तामध्ये असणारी जाणीव शक्ती जी आहे ती लक्ष्मी आहे. पुढे असं म्हटलंय की सर्व वेदांचे प्रतिपादन करणारी, मी श्लोक वाचून दाखवत नाही, अर्थ वाचून दाखवत. सर्व वेदांचे प्रतिपादन करणारी, वेद हे शब्दरूप आहेत ना, वेदांच्या शब्दरूप शरीरात असणारी वाङ्मय रूप शरीर. शब्दरूप शरीर म्हणजे काय? वाङ्मय रूप शरीर है ना. दासबोध आत्माराम याचं सांगितलंय ना समर्थ रामदासांनी की हे माझं शरीर आहे, वाङ्मयीन शरीर आहे, तर मी आहे त्याच्यामध्ये. तसं वेदांचं शब्दरूप शरीर जे आहे त्याच्यामध्ये मी आहे. म्हणून कोण आहे अशा हेतूने जिचा शोध घेतला जातो अशी ब्रह्मरूप धारण करणारी आणि जटांचं मंडल असलेली, ब्रह्मरूप धराच्याहम जटा मंडल धारिणी असं म्हणलं तर जटा मंडल आहे माझ्याभोवती, अशी मी आहे. आता यामध्ये नाद स्वरूप तर आपण बघितलं, ध्वनी रूपाने लक्ष्मी आहे. हा नाद कुठे असतो? तर प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरामध्ये मूलतः नाद असतो. हा नाद इडा पिंगला, आपण जो श्वास घेतो त्या श्वास उच्छ्वासातून आपण तो शब्द मुखातून बाहेर काढतो आपल्या, म्हणजे वैखरी. तर त्यामुळे शांता म्हणजे पहिल्यांदा शांत अवस्था असते, मग पश्चंती, मध्यमा, वैखरी अशा स्थानांना स्पर्श करत मग वर्ण स्वर असा मिश्रित शब्दरूपाने तो स्थूल रूपाने आपल्याला ऐकायला येतो. म्हणजे आपल्या शरीरात नाद आहे, पण तो नाद केव्हा ऐकायला येतो? तर आपण जेव्हा शांता परा पश्चंती आहे, म्हणजे शांता म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, वाणिनी आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करत जेव्हा तो आपण वैखरीनी प्रकट करतो तेव्हा तो स्थूल रूपामध्ये येतो. म्हणजे नाद कसा आहे? पहिला त्याला रूप नाही आहे, अव्यक्त नाद आहे, पण प्रत्येक ठिकाणी तो स्पर्श करत जेव्हा येतो आणि तो आघाताने आपण उच्चार करतो तेव्हा स्थूल रूपामध्ये ऐकायला येतो. म्हणजे स्थूल रूपात आपल्याला नाद असल्यामुळे शांत रूपामध्ये आपल्याला नाद आहे हे आपल्याला समजून येतं. तसं वेद हे देखील काय, आपण शब्दच आहेत, पण ते कसे आहेत? अपौरुषेय आहेत. सगळेच शब्द देवीच्या मूळ नादातून येतात, मूळ स्वरूपातून येतात. मूळ स्वरूप आहे नाद स्वरूप, तेव्हा नाद स्वरूप असल्यामुळे ते देवी स्वरूप. म्हणजे प्रत्येक वर्ण, प्रत्येक शब्द आपण बोलतो तो देवी स्वरूप आहे, कारण तो शांत अवस्थेतून आलाय, परावाणीतून आलाय आणि संवित आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जाणून घेण्याची शक्ती आहे, त्याला अर्थ आहे आणि तो अर्थ स्थूल रूपात नाद झाल्यानंतर इतरांना पण कळतो. तेव्हा मूळ नाद स्वरूपामध्ये आहे म्हणून ते देवी स्वरूप आहे. म्हणून वेदांच्या शब्दांच्या शरीरामध्ये, शब्दरूप शरीरामध्ये मी आहे असं ती आपल्याला सांगते. या देवीचं स्वरूप आपल्याला जाणता येईल का बरं? तसं सूक्ष्म असल्यामुळे समोर मनुष्य असेल, रूप असेल तर आपल्याला कळतं, पण अरूप आहे, शांत रूप आहे, अव्यक्त रूप आहे तर आपल्याला कळत नाही. म्हणून देवीचं स्वरूप जाणणं अवघड आहे. कारण नाद मुळात कसा आहे, मी मगाशी म्हटलं तसं शांत अवस्थेतून येतो. शांत असतो तेव्हा तो आपल्याला कळत नाही. इथे स्तब्धता असल्याने काहीच कळत नाही. म्हणजे एखादं नाथांच्या शब्दात सांगायचं तर एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, तबला आहे, तो नुसता ठेवलेला आहे, त्याच्यामधला नाद आपल्याला कळतो का? नाही कळत. पण जेव्हा त्याच्यामधले जे एक्सपर्ट असतात, तज्ज्ञ असतात, आचार्य असतात, ते जेव्हा तबल्यावर थाप मारतात तेव्हा त्यातला ध्वनी आपल्याला कळतो. पण ध्वनी आहे का? मुळात आहे, पण स्तब्ध आहे म्हणून कळत नाही. रूप असल्यामुळे ते आपल्याला कळत नाही. म्हणून कोण आहे ही, असा तिचा शोध घेतला जातो. पण तिचं स्थान ज्या ठिकाणी आहे, म्हणजे संवित स्वरूप जिथं आहे तिथे वाणी आणि मन जाऊ शकत नाही, म्हणून ती कोणाला कळत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं तैत्तिरीय उपनिषद 9:1 मध्ये म्हटलेलं आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये सुद्धा हा आत्मा कोण आहे की ज्याची आम्ही उपासना करावी असा प्रश्न विचारला आहे. कोयम आत्मेति वयम उपासमहे, ऐतरेय उपनिषद 3:1 यामध्ये म्हटलं आहे. आता या श्लोकामध्ये पुल्लिंगी घेतलं नाही, कह अयमच्या ऐवजी स्त्रीलिंगी काम असा उल्लेख आहे. लक्ष्मी म्हणते की मी ब्रह्मरूप धरा आहे. ब्रह्मरूप धरा असा शब्द आहे, नीट लक्षात घ्यायचा.
उपनिषदामध्ये कम ब्रह्म असं म्हटलंय, छांदोग्य उपनिषदात आहे. त्यामध्ये उपकोसल विद्या आहे. उपकोसल हा सत्यकाम जाबालांचा शिष्य आहे. त्याच्याकडे अग्निशाळेमधील गार्हपत्य, दाक्षिणाग्नी आणि आहवनीय या 3 अग्नींच्या व्यवस्थापनाचं काम असतं. 12 वर्षाचा अध्ययन काळ संपल्यावर गुरुजी काय करतात, इतर सर्व विद्यार्थ्यांचा समावर्तन संस्कार करतात, म्हणजे डिग्री देतात, दीक्षांत समारंभ करतात. पण त्या समारंभात उपकोसलाला बोलवत नाहीत. याचा अर्थ त्याचं शिक्षण अजून झालं नाही, तो उत्तीर्ण झाला नाही असा होतो. त्यामुळे तो निराश होतो खूप, की आपण एवढी सेवा केली, गुरूंनी सांगितलं ते सगळं केलं, मग आपल्याला का नाही दिलं गुरुजींनी, डिग्री का दिली नाही, का आपल्या समारंभाला बोलवलं नाही. म्हणून तो ते जे अग्निशाळेत नेहमी काम करायचं तिथे येऊन निराश मनाने बसतो, दुःखी मनाने बसतो. त्यांनी त्या 3ही अग्नींची चांगली सेवा केलेली असते. त्यामुळं त्यांचं नैराश्य बघून अग्नी मनुष्य स्वरूपात येतात. आपल्याकडे सगळ्या प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती चैतन्य स्वरूप सांगितली आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, आपल्याला वाटतं भिंतीमध्ये चैतन्य नाही, पण आपल्याकडे चैतन्य सगळ्या गोष्टीमध्ये आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे इथं आश्चर्य वाटून घ्यायचं नाही की अग्नीने मनुष्यरूप कसं धारण केलं, तर ते चेतना त्या ठिकाणी आहे. मनुष्यरूपात येऊन त्याच्यापुढे उभा राहतात आणि त्याला ज्ञान देतात. त्यावेळी ते म्हणतात प्राणो ब्रह्म, कम ब्रह्म, खम ब्रह्म. पुढं ते म्हणतात कम म्हणजेच खम आणि खम म्हणजेच कम. थोडं गूढ वाटेल आपल्याला, पण खुलासा आहे तिथे. कम म्हणजे आनंद, खम म्हणजे आकाश. आपण खग म्हणतो की नाही पक्ष्यांना, म्हणजे आकाशात गमन करणारे खग. खेचरी आकाशामध्ये चरण करणारे, ना, विचरण करणारे. म्हणजे ख हा शब्द आपल्याला माहिती, ख म्हणजे आकाश. खगोल म्हणतो ना आपण, भूगोल, खगोल असं, म्हणजे आकाश. खचा अर्थ आकाश असं आपणही हे अर्थ या अर्थाने शब्द वापरतो. पण इथला आनंद कसा आहे, तात्पुरता नाही. म्हणजे काहीतरी दुःख आलं, संकट आलं की आनंद गेला असं नाही आहे, तर कधीही न संपणारा आनंद आहे. त्यामुळे तो ब्रह्मस्वरूप आहे. कारण ब्रह्मज्ञानानंतरच शाश्वत असा आनंद मिळतो मनुष्याला. आणि ब्रह्म कसा आहे, बृहत, सगळीकडे व्यापून आहे, व्यापक आहे. मग ते जड आहे का, तर नाही. आनंदमय, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, आनंदो ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन. तैत्तिरीय उपनिषदामध्ये 9:1 म्हटलेलं आहे की आनंदमय आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये 4:10-15 पण असा उल्लेख आहे. तर त्याला कसलीही भीती नाही. आता आपण बघितलं, न बिभेती कुतश्चन, त्याला कधीही कसलीही भीती नाही. या आनंदाला कसलीही भीती नाही. हा आनंद जाणणाऱ्याला कसलीही भीती नाही, तैत्तिरीय उपनिषद म्हणतंय. या दृष्टीने काम मधला क हे ब्रह्मनिदर्शक अक्षर आहे. आणि वासुदेव आपण बघितलं व्यूहरूप, हा परब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे त्याची अहंता जी लक्ष्मी आहे ती पण परब्रह्मस्वरूप आहे. या दृष्टिकोनातून लक्ष्मी ही ब्रह्मरूप धरा आहे. तसंच पुढे काय म्हणलंय की लक्ष्मी जटामंडलधारिणी आहे. म्हणजे काय, तर सगुण साकार रूप जे आहे लक्ष्मीचं, तिचे काळे कुरळे केस तिच्या मुखाभोवती आहेत. आणि दुसरं म्हणजे प्रकाशरूप जटा. जसं आपण भगवान शंकरांचं चित्र पाहतो ना, त्यांच्या जटा अशा सगळीकडे पसरलेल्या असतात तांडव करताना किंवा हे. तर या ठिकाणी दुसरा अर्थ त्याचा, प्रकाश तिच्यातून बाहेर झोपतो, त्याचं मंडल तिच्या मुखाभोवती आहे. आणि काळे कुरळे केसांच्या बटासुद्धा तिच्या मुखामंडलावरती शोभून दिसतात. दोन्ही अर्थी घ्यायचा. तिच्या भोवती प्रभामंडल आहे आणि कुरळ्या केसांचे बटा पण आहे. म्हणून तसं प्रभामंडळ तर आहेच तिचं. ते लक्ष्मी तंत्रामध्ये 45व्या अध्यायात 16व्या अध्यायात असं तिचं जटामंडल, प्रभामंडल सांगितलेलं आहे. म्हणजे हे आपल्या मनाचा अर्थ नाही आहे, लक्ष्मी तंत्रातलाच अर्थ आपण इथे घेतो आहोत. तर प्रभामंडल आहे तिच्या भोवती.
आणि आपण पाहतो की संतांचे वगैरे जे आपण चित्र पाहतो, फोटो काढतो, ते देवाचे फोटो पाहतो, त्याच्या भोवती काय आहे, प्रभामंडल असं मस्तकाभोवती दाखवलं जातं. तर तसं तिच्या भोवती सुद्धा हे प्रभामंडल आहे, म्हणून तिला जटामंडल धारिणी असं म्हटलं. खूप तिला विशेषणं वेगवेगळी लावली आहेत. एकूण काय आपल्याला लक्ष्मी समजून घ्यायची आहे वेगवेगळ्या रूपातून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. पुढं ती काय म्हणते, आता ह्या मंत्राचं वैशिष्ट्य बघा काय आहे. हां, ती काय म्हणते पुढे लक्ष्मी इंद्राला सांगते, स्वाध्याय आणि अध्यापन करणाऱ्यांच्या विविध भावना मी निर्माण करते. आता शब्द आहेत, वेद आहेत, ब्रह्मज्ञान आहे, म्हणजे या ठिकाणी अभ्यास आला, स्वाध्याय आला, अध्यापन आलं, अध्यापन करणारे गुरु आले. त्यामुळे त्यांच्या ज्या विविध भावना आहेत त्या भावना मी निर्माण करते आणि वेद जाणणारे जे मुनी आहेत ते मला काम असं म्हणतात. हा पंचाक्षर मंत्र स्वाध्याय केल्याची फळे देतो. म्हणजे हा मंत्र जे लोक स्वाध्याय करतात त्यांच्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी अभ्यास परिपूर्ण होतो असा अर्थ होतो. आता शब्द म्हणजे वेदशास्त्र आले, म्हणून त्याचा संबंध काम या पदाशी कोण आहे ती, तर वेदांच्या शब्दरूप शरीरामध्ये ती आहे, त्या रूपाने आहे. मग शास्त्र अध्ययन आलं, आपोआपच आलं. वेद नुसते बघायचे नाही आहेत, तर त्यांचं अध्ययन करायचं आहे. हे स्वाध्याय आणि शास्त्र अध्यापन म्हणजे अध्याय, अभ्यास आणि त्याचा ध्यास यांचा साहजिकच संबंध येतो. त्यामुळे स्वाध्याय म्हणजे काय, अध्यापन आणि स्वाध्याय दोन्ही पण. स्वाध्याय म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय हे आता आपल्याला पाहणं आवश्यक आहे. कारण स्वाध्याय परिपूर्ण होतो, अभ्यास परिपूर्ण होतो, अध्यापन परिपूर्ण होतं, त्यांच्या सगळ्या भावना तिला समजतात किंवा त्या भावना रूपामध्ये ती आहे. तर तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्ली विभागामध्ये स्वाध्यायाबद्दल असं म्हटलं आहे की सत्याचं आचरण करत असलं तरी अध्ययन अध्यापन करायला हवे. यथायोग्य आचरण करत असले तरी अध्ययन अध्यापन करायला पाहिजे. तप केले तरी अध्ययन अध्यापन करायला पाहिजे. इंद्रिय दमन केले, मनोनिग्रह केला, अग्नि उपासना केली, अग्निहोत्र केले, अतिथी पूजन केले, लौकिक व्यवहार केले, प्रजोत्पादन केले तरीसुद्धा शास्त्राध्ययन आणि अध्ययन करणं आवश्यक आहे. सत्यवचार ऋषी म्हणतात की सत्य कडकपणे आचरणात आणलं पाहिजे. तपोनित्य ऋषी म्हणतात की तपश्चर्या केली पाहिजे. नागमुनी म्हणतात की वेदशास्त्राचे अध्ययन व अध्यापन हेच खरे तप आहे. मी आपल्याला ते पॅरेग्राफ वाचून दाखवते. त्यातले मंत्र तैत्तिरीय उपनिषद शिक्षावल्ली म्हणलंय, ऋतंच स्वाध्याय प्रवचनेच, सत्यंच स्वाध्याय प्रवचनेच, तपश्च स्वाध्याय प्रवचनेच, दमश्च स्वाध्याय प्रवचनेच, शमश्च स्वाध्याय प्रवचनेच, अग्नयश्च स्वाध्याय प्रवचनेच, अग्निहोत्रंच स्वाध्याय प्रवचनेच, अतिथयश्च स्वाध्याय प्रवचनेच, मानुषंच स्वाध्याय प्रवचनेच, प्रजाच स्वाध्याय प्रवचनेच, प्रजनश्च स्वाध्याय प्रवचनेच, प्रजातिश्च स्वाध्याय प्रवचनेच, सत्यमिति सत्यवचाराथितरः, तप इति तपोनित्यः पौरुषिष्टिः, स्वाध्याय प्रवचने एवेति नाको मौद्गल्यः, तद्धि तपस्तद्धि तपः. तर हेच तप आहे. स्वाध्याय हे अध्ययन अध्यापन हे तप आहे, असं स्वाध्यायाचं महत्त्व सांगितलं आहे. याच उपनिषदामध्ये 11व्या अनुवाकात गुरु शिष्याला दीक्षांत संदेश देताना ते काय म्हणतात, इतर शिस्तपालन त्यांनी सांगितलं आहे. त्याबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमादितव्यम. कधीही त्याच्यामध्ये चूक करू नये, प्रमाद करू नये. वाटेल ती परिस्थिती आली तरीसुद्धा स्वाध्याय प्रवचन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे ना, तुकोबा काय म्हणतात की कुठं हे मस्तक तुटो हे शरीर, असं असलं तरी नामस्मरण करायचं सोडायचं नाही. पतंजली योगसूत्रामध्ये नियम सांगताना स्वाध्याय हा एक नियम सांगितला आहे.
शौच संतोष तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाः. हे सूत्र आहे 2:32. तसंच समाधीपादामधलं जे हे सूत्र आहे, आणखीन एक सूत्र आहे, पहिलं सूत्र आहे समाधीपादातलं. त्याच्यामध्ये म्हणलंय तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग, असं म्हटलंय. तर क्रियायोग नाथांनी फार सुंदर सांगितलंय नाथ भागवतामध्ये. यामधल्या स्वाध्यायाबद्दल भगवान पतंजली म्हणतात तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हाच खरा योग आहे. शास्त्राध्ययन अत्यंत महत्त्वाचं आहे. शास्त्र श्रवणाने मल विक्षेप आवरण हे 3 दोष नष्ट होतात. मलदोष म्हणजे काय? हे सगळे मायेचे दोष आहेत. मलदोष म्हणजे जे करू नये ते करण्याकडे कल असतो ना. खरं बोलावं असं सांगितलं की मुद्दाम खोटं बोला असं वाटतं. हे खाऊ नको म्हणलं की मुद्दाम खावं असं वाटतं. व्यायाम कर म्हटलं की तो नको वाटतो, है ना. तेव्हा जे करू नये ते करण्याकडे कल असतो. विशेषतः नको म्हणलं की ते जास्त करावं असं वाटतं. विक्षेप म्हणजे काय? तर साधना करताना मनामध्ये संशय आहेत. हा दोष आहे की आपण करतोय ते बरोबर आहे का, आणि दुसऱ्या साधकाकडे पाहून त्याला कशी प्रगती झाली, त्याला कुठला मंत्र दिला, मला का दिला नाही हा, त्याला कशासाठी दिला, किंवा त्याची प्रगती इतकी होते माझी का होत नाही, असं मनामध्ये एकमेकांबद्दल द्वेष, ईर्ष्या, संशय, आणि आपला मंत्र बरोबर आहे की नाही, गुरुंनी बरोबर सांगितलं की नाही, अनेक प्रकारचे संशय असतात. तर तो दोष आहे, हा विक्षेप दोष आहे. आणि आवरण दोष म्हणजे मायेचे आवरण, कर्माचं आवरण किंवा संस्कार. हे आपले संस्कार जुने वरती येतातच काही ना काहीतरी करून. इतके दिवस गप्प असले तरी काय असा प्रसंग येतो की तो आपल्याला संस्कार बरोबर आपल्याला ती गोष्ट करायला लावतो. तेव्हा हे 3ही दोष जायला पाहिजेत. आणि ते कशाने जातात? शास्त्राच्या अध्ययनात. मग शास्त्र वाचून काय होतं? श्रवण मनन केल्यानंतर तर शंकांचं निरसन होतं. स्वतःच्या ध्येयाची खात्री पटते. म्हणून स्वाध्यायाचा नियम कडकपणाने पाळला पाहिजे. दासबोधामध्ये 19व्या दशकात स्वाध्यायाची सविस्तर माहिती दिली आहे. इतरत्र सुद्धा लेखन कसं करावं, अर्थभेद कसे जाणावेत याचा उहापोह समर्थांनी केलाय. ते म्हणतात राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर. तसंच ते पुढं सांगतात नम्रपणे पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे, सहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये उत्तम गुण, तितुके चाले निरूपण, निरूपणाविण क्षण रिकामा नाही श्रीराम. चर्चा आशंका प्रत्युत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वक्तृत्वे शास्त्राधारे, नाना चर्चा श्रीराम. भक्तिमार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, नाना विचार निवळे, अंतर्यामी श्रीराम. तसंच प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे. पुढं ते काय म्हणतात, पुढे भोजन झाली यावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी, नाना ग्रंथ श्रीराम. एकांतामध्ये बसून अभ्यास खूप केला पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे. तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतरी मूर्खच राहतो, लोक खाती आपण पाहतो, दैन्यवाणा श्रीराम. हे दासबोधामधलं 19वा दशक आहे, 7वा दशक आहे, 10वा दशक आहे, 11 दशक, अनेक ठिकाणी त्यांनी हे सांगितलेलं आहे. असं स्वाध्यायाचं महात्म्य वेगवेगळ्या ग्रंथामध्ये गायलं आहे. त्यामुळे स्वाध्यायात तत्परता ठेवणाऱ्या साधकांची, भक्तांची काळजी लक्ष्मी घेत आहे. म्हणून ती म्हणते की स्वाध्यायी मनुष्यांचे वेगवेगळे भाव मी जाणते, अध्ययन अध्यापन करणाऱ्यांना मी ओळखते चांगली. स्वाध्यायामध्ये होणारी जी प्रगती आहे त्याचा आलेख पण मी दाखवते असं भावार्थ. ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय, ईश्वर उपासकांची प्रगती कशी होईल याची काळजी घेतो. उपासतीची पदवी पोषित मी जाये, ज्ञानेश्वरी 10:135 ओवी. म्हणून स्वाध्यायाला महत्त्व आहे. इथं काम म्हणजे ही कोण आहे, तर शब्दरूपाने वेदांच्या शब्दांच्या शरीराच्या रूपाने मी आहे, आणि शब्द
शास्त्र म्हणलं की अध्ययन अध्यापन आलं, असा सगळा सिक्वेन्स त्यांनी घेतलेला आहे, असा अनुबंध लावला आहे. तेव्हा मुनी ना स्वाध्यायांच्या बरोबर असतात, मुनी आपल्याला शिकवतात, मनन करतात, म्हणून ते तिला काम असं म्हणतात. ही शब्दरूपानी आहे आणि प्रश्नार्थक पण आहे. की कोण आहे ही, कसं ओळखायचं तिला? ते शब्द ध्वनी प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरंगामध्ये असतात. ते ध्वनी कोण जाणतं? तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चित्त आहे, संवित आहे, ती जाणते. प्राणी पण एकमेकांचे शब्दांचे अर्थ जाणतात, मनुष्य जाणतात, सगळेजणच जाणतात. म्हणजे त्या ठिकाणी चित्त आहे. म्हणून शब्दरूपानी चित्तरूपानी लक्ष्मी आहे. कोण आहे ती? तर शब्दरूपानी ध्वनिरूपानी चित्तरूपानी लक्ष्मी आहे. आणि शब्द शास्त्र म्हणलं की अध्ययन आलं, अध्यापन आलं, स्वाध्याय आला. हे सगळे त्याच्यामध्ये भाग लक्ष्मीने इथं घेतलेले आहे. आणि त्याच्याबरोबर संतांनी पण जे सांगितले ते आपण पाहिलं. आता या ठिकाणी कोणता मंत्र तयार होतो का याच्यापासून? तर तो आहे ओम कायै नमः. त्याचं फळ काय? तर अर्थातच शब्दशास्त्र कळतं, स्वाध्यायाचं फळ मिळतं. बऱ्याच गोष्टी अशा असतात आपण करतो की त्या आपण खूप कष्ट केले तर ते श्रम वाया जातात. त्या गोष्टी अशा असतात काही की त्यामध्ये आपण खूप कष्ट करतो, पण ते सगळे श्रम वाया जातात, निष्फळ जातात. पण तसं होत नाही. जेव्हा आपण स्वाध्याय करतो, शब्दरूप जाणून घेतो, शब्दरूपाने ज्ञान जाणून घेतो, ब्रह्मज्ञान जाणून घेतो, त्यावेळेला लक्ष्मी आपल्याला मदत करते. त्यामुळे प्रारब्धवशात स्वाध्यायसुद्धा निष्फळ होण्याची भीती असते. म्हणून लक्ष्मीने सांगितलं की ओम काये नमः या मंत्राचा जप करा, म्हणजे स्वाध्याय पूर्ण होईल आणि त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळेल. साधे साधे शब्द दिसतात, पण त्याच्यामधला गहन अर्थ जो आहे तो या लक्ष्मी तंत्रामध्ये त्यांनी विशद करून सांगितलेला आहे. आपल्या परीने आपल्या बुद्धीप्रमाणे आपण तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे आपण थांबूया. धन्यवाद. उद्या आपण पुढचा मंत्र बघूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.